आज लग्नाचा दिवस होता. सगळीकडे जणू एखाद्या सणाचं वातावरण झालं होतं. किती दिवसांनी हा आनंद सगळ्यांच्या दारात आला होता. सर्वजण या आनंदाचे मोकळ्या मनाने स्वागत करत होते. तसेही सरपोतदारांच्या पहिल्या मुलाचे लग्न होते. त्यामुळे संपूर्ण शहराला याची माहिती जागली होती. आणि इकडे सरपतदार मेन्शनमध्ये गोष्टच वेगळी होती. आज सर्वजण आपापल्या कामात व्यस्त होते. कोणालाही वेळ नव्हता. कोणी डेकोरेशनच्या लोकांची डोकी खात होतं, तर कोणी मंडपवाल्यांना लक्ष द्यायला सांगत होतं. जिजू येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत आपल्या शायरीने करत होते, तर मामी नैना आणि खुशीचे तिच्या मैत्रिणींकडे कौतुक करताना थकत नव्हती. नैना खोलीत तयार होत होती. तिला गौरी पूजनासाठी मंदिरात जे जायचे होते. रेश्मा आणि खुशी मेकअप आर्टिस्टसोबत होत्या. नैनाला प्रत्येक गोष्ट साध्या पद्धतीने करायची होती, पण रेश्मा आणि खुशी कुठे ऐकणार होती. लवकरच ती रेश्मा आणि खुशी सोबत गौरी पूजन करून दुपारपर्यंत परत आली. सायंकाळी 4 वाजल्यापासून नवरा नवरीला तयार करू लागले होते. आधी आणि आर्यन सुजयची ड्रेस फिटिंग तपासत होते. काही वेळात जुजू ही रूममध्ये आले. खरं तर जुजू आणि आधी मदत करत होते. आर्यन नेहमीप्रमाणे ऑर्डर देत होता. सुजयने लग्नासाठी सोनेरी शेरवानी निवडली होती. त्यावर रेड दुपट्टा आणि पायजामासोबत छोटासा टचसाठी खिशात लाल गुलाब. सुजय त्याच्या आउटफिट घालून तयार झाला होता. तो आर्यनसमोर येऊन उभा राहिला. फोनच्या आत घुसलेल्या आर्यनने डोकं वर केलं तेव्हा तो नुसता बघतच राहिला. त्याला असे टक लावून बघताना पाहून सुजयने जिजूकडे बघून विचारले, भाई सर्व ठीक आहे ना? जिजू, काय झालं सालेसाहेब, काहीतरी बोला. आर्यन, जिजू तुम्ही तर याचा मेकओव्हरच केलात. तो उठला आणि सुजयकडे आला आणि त्याचा खांदा धरून म्हणाला, भाई वहिनी आज तुला पाहून फ्लॅट होईल. अन्यथा मला वाटले की वहिनीच्या सौंदर्याबरोबर तुला आणण्यासाठी आम्हाला काही अतिरिक्त प्रयत्न करावे लागणार. यार तू तर हिरोसारखा दिसत आहेस. आर्यन हे सर्व सांगत असताना सुजय लाजू लागला. आर्यनने त्याला लाजताना बघितल्यावर तो त्याला सोडून काही अंतरावर उभा राहिला आणि म्हणाला, होय या नारकली, थांब आता, मुलीसारखं काय लाजत आहे. इथे आम्ही तिघेच आहोत, जे तुला रोज पायजाम्यात पाहतात. मग जिजूकडे बघून, तसे जिजू याचे लाजण्याचे हे कृत्य पाहून मला भीती वाटते की हा आपल्या बोटाला दुपट्टा गुंडाळून पायाच्या नाखाने जमीन उकरू तर लागणार नाही ना. मी खरं बोलतोय. जर त्याने असे केले तर आपल्या इज्जतीची लूट नाल्यात बुडताना दिसेल. मग सुजयकडे बघून वळून बघत, बाय द वे तुला हे सगळं करावंसं वाटत असेल तर सांग. मी वहिनीला आधीच सांगेन की तुझा नवरा तुझ्यापेक्षा जास्त लाजाळू आहे, त्यामुळे ती जुळवून घ्यायला शिकेल. आर्यनचे बोलणे ऐकून जिजू आणि आधी हसायला लागतात. सुजय, हसा. आता मला किती हसायचं आहे. ज्या दिवशी तुझी पाळी येईल त्या दिवशी सांगेन. जिजूकडे पाहून, जिजू हा मला ज्ञान देत आहे. आणि खुशीसमोर याची बोलती बंद होते. मग तोंडातून एक शब्दही निघत नाही. आर्यन, वाईट वाटून नको घेऊस बाई. आज तू खरोखर छान दिसत आहेस. आज तुझं लग्न आहे, आनंदाची गोष्ट आहे. का माझ्यासाठी वाईट विचार करतोय? मग जिजूकडे बघून, बरं जिजू, नवरदेव तयार आहे. आता आमच्यासारखे सामान्य लोकही तयार झाले तर काय बिघडल? जिजू, जरूर सालेसाहेब, ही काय विचारण्याची गोष्ट आहे. लग्नात नवरदेवापेक्षा कुणाला जास्त किंमत असेल तर ती जिजूची असते, आणि नवरदेवापेक्षा थोडी कमी त्यांच्या भावाची असते. त्या हिशोबाने आपण दोघांनी तयार झालेच पाहिजे. आधी चल भाई, मग आम्ही सुद्धा थोड्याच वेळात तुझ्या विनाशाच्या म्हणजे तुझ्या लग्नाच्या उत्सवासाठी तयार होऊ. तोपर्यंत आयुष्यातील शेवटच्या आनंदाच्या या काही क्षणांचा आनंद घे. उद्या संधी मिळेल की नाही कुणास ठाऊक. सुजय आधीला उशी मारण्यासाठी पुढे येतो, पण तोपर्यंत तिघेही खोलीबाहेर गेले होते. सुजय त्याच्या खोलीत परत येतो आणि आरशासमोर उभा राहून स्वतःकडे पाहतो आणि म्हणतो की आर्यनने खरे सांगितले, आज मी सुंदर दिसत आहे. सुजय आरशात बघत स्वतःची स्तुती करत होता.
तेव्हा आर्यन मागून गुपचूप खोलीत आला आणि म्हणाला, भाई तू एकदम नवरीची ॲक्टिंग करत आहेस. स्टेजवरही हाच परफॉर्मन्स कायम ठेव. शब्बास माझ्या चित्ता. कोणाची वाईट नजर ना लावो. आर्यन नजर उतरवण्याचा इशारा करतो आणि तिथून निघून जातो. सुजय, चला काही कारण तरी मिळालं याला हसायला. किती दिवसांनी तो असाच मनमोकळेपणाने हसतोय. कुणास ठाऊक. देवा, हा आनंद असाच ठेव. हे सर्व खुशीमुळे होत आहे. दी बरोबर बोलत होती. तिची पावले आमच्या आयुष्यात खूप शुभ आहेत, असे म्हणत सुजय त्याची पगडी ठीक करतो. तेव्हाच रेश्मा खोलीत येते. करण, आजी आणि मामी पण आहे. रेश्माच्या हातात कुंदनचा हार आहे. सरपोतदार कुटुंबाच्या परंपरेनुसार वराच्या बहिणीने तो वराला घालायचा असतो. रेश्मा सुजयला तो हार घालते. तो घातल्याबरोबर सुजय आणखी छान दिसू लागतो. तो इतका छान दिसत होता की त्याला पाहून आजी आणि मामी त्याच्याकडे पाहू लागल्या. करण, वा बडे भाई, तू खूप छान दिसत आहेस. आजी सांगत होती की ही आपल्या इथली प्रथा आहे. नवरदेव हा हार नक्कीच घालतो. आता तू घातला आहेस. मला सांग, आता तो हार तुझ्याकडेच राहील का? पण हा हार तुझ्याकडे राहिला तर मी माझ्या लग्नात काय घालू? आणि जर मी तो घातला नाही तर कुटुंबाच्या परंपरा आणि प्रतिष्ठेचे काय होईल? करणचे बोलणे ऐकून सगळे हसायला लागतात. रेश्मा प्रेमाने त्याचे गाल ओढत, तू पण हाच हार घालशील. छोटी त्याच्या लग्नानंतर हार आजीला परत देईल. तेव्हा एवढा विचार करू नको. आणि हे चित्रपट पाहणे थोडे कमी करा, नाहीतर मी तुला शिस्त लावायला सुरुवात करेल. करण, दीदी यार, माझे कान ओढू नकोस. भावाच्या लग्नात इम्प्रेशन खराब करू नकोस. आणि सुजयभाईने हार परत केला तर बरं होईल. नाहीतर माझ्या लग्नात हार न घालता मी किती वाईट दिसेल असा विचार करत होतो. करणवर सगळे पुन्हा हसायला लागतात. मुंबई पोलीस स्टेशन. टीनाला अजून लॉकअपमध्ये ठेवले नव्हते. ती पोलीस कस्टडीत होती. पण तिचे वडील यावेळी लॉकअपमध्ये होते. त्यांना असे बघून टीनाची रागाने वाईट अवस्था झाली होती. पण तरीही तिने स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि कोणाला तरी फोन केला. कॉलच्या अर्ध्या तासानंतर एक 25-26 वर्षांचा मुलगा गाडीतून खाली उतरला. त्याचा चष्मा काढला. आधी आजूबाजूला पाहिले आणि नंतर पोलीस स्टेशनला गेला. आकर्षक व्यक्तिमत्व, गोरा रंग, स्टाईलमध्ये कापलेले केस, हातावर आईच्या नावाचा मोठ्या डिझाईनचा टॅटू, मोठे डोळे, इतका गोंडस की पहिल्यांदाच त्यात हरवून जावे. नाव आहे यश. आर्यन आणि टीनाचा कॉमन फ्रेंड, एक प्रसिद्ध वकील आणि शरदचा चुलत भाऊ, ज्याला टीनाने तिच्या मदतीसाठी बोलावले होते. यशला टीनाने आर्यनबरोबर काय केले होते याची कल्पना नव्हती. टीनाने त्याला एवढेच सांगितले होते की जे घडले ते चुकून घडले. तिचा असा काही करण्याचा हेतू नव्हता. हा आर्यनचा मोठा गैरसमज होता. यशला सुरुवातीपासूनच माहीत होते की टीनाला आर्यन आवडतो. पण जेव्हा टीना म्हणाली की तिला तिची चूक सुधारायची आहे आणि त्यासाठी यशची मदत हवी आहे, तेव्हा टीनाने यशला सांगितले की आता तिला समजले आहे की आर्यन कधीच तिचा होऊ शकत नाही. आणि तिला हे देखील माहीत आहे की एकदा आर्यनने ठरवले की तो टीनाचे काहीच ऐकणार नाही. म्हणूनच तिने यशला येथे बोलावले आहे. याशिवाय तो सुजयच्या लग्नालाही आला होता. त्यामुळे त्याने टीनालाही मदत करण्याचा विचार केला. यशने काही औपचारिकता पूर्ण केल्या आणि टीनाला तात्पुरता जामीन मिळाला. तात्पुरता कारण टीनावर प्लॅनिंगने हल्ला केल्याची केस होती. यश बाहेर येऊन पुन्हा असे काही करू नकोस, कारण हे प्रकरण अजून स्पष्ट झालेले नाही. जरी मी जामिनाची प्रक्रिया पूर्ण केली आहे, परंतु या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी मला आर्यनशी बोलावणे आवश्यक आहे. जर हा फक्त गैरसमज असला तर मी तो दूर करण्याचा प्रयत्न करेन. पण तुझी चूक असेल तर माझ्याकडून मदतीची अपेक्षा करू नको, कारण तुला माहीत आहे की आर्यनने काही केले असेल तर तो पुराव्याशिवाय काही करणार नाही. मी तुझ्यावर आंधळा विश्वास ठेवू शकत नाही. टीना, हो मला माहीत आहे. तू वकील जो आहे, तू तर पुराव्याचाही 5 वेळा तपास करणार आहेस. मी आता निघते. यश, ठीक आहे. मलाही आर्यन, सुजय आणि भाऊ बहिणीला लवकरात लवकर भेटायचे आहे.
यश पोलीस स्टेशनमधून थेट सरपोतदार मेन्शनला निघतो. त्याला जाताना पाहून टीना मनात म्हणते, जा आणि आर्यनकडून सत्य जाणून घे. तोपर्यंत मी त्या थर्ड क्लास मुलीची अक्कल ठिकाण्यावर आणण्याची व्यवस्था करते. तू मला जामीन मिळवून दिलास, ही माझ्या मैत्रीची किंमत होती, पण तुला याचा खूप पश्चाताप होईल. सॉरी, पण मी मैत्री फक्त त्यांच्याशीच करते ज्यांचा मला फायदा होतो, आणि यावेळी तुझ्यापेक्षा जास्त फायदा कोणाकडून होऊ शकतो. तिच्या मनात बदला घेण्याच्या विचारांनी टीना यावेळी काहीतरी असे करणार होती जे खुशीसाठी खूप वाईट होणार होते. इकडे यश सरपोतदार मेन्शनमध्ये पोहोचतो. बाहेरून सरपोतदार मेन्शनची सजावट पाहून तो म्हणाला, यार, घर इतके सुंदर सजवले असेल तर सुजय आणि वहिनी किती अप्रतिम दिसत असतील. तो त्यांना भेटण्यासाठी इतका आतुर होतो की तो आता आत पळत असताना त्याला समोर खुशी दिसत नाही आणि त्याची तिच्याशी टक्कर होते. तो स्वतः सावरतो, पण फुलांची टोपली धरण्याच्या प्रयत्नात खुशी घसरून पडणार होती. पण खुशी पडण्यापूर्वी यशने तिची कंबर पकडली आणि तिला धरले. धक्क्यामुळे खुशीचा जुडा, जो तिने रिबिनशिवाय बांधला होता, तो मोकळा झाला. खुशीचे सर्व केस तिच्या चेहऱ्यावर पडले. हे काय कमी होते तेव्हाच वरती उसळलेली मोगऱ्याची फुले त्या दोघांवर पडतात. खुशी स्वतःला सावरत उभी राहणार होती तेव्हा तिच्या चेहऱ्यावर पडलेल्या फुलांमुळे तिचे डोळे मिटले आणि एकदा ती पुन्हा यशच्या मिठीत पडली. सगळे इतकी फास्ट होते की यशला काहीच कळत नाही. तो एका हाताने खुशीला सांभाळण्याचा प्रयत्न करू लागतो. मग ओठांवर आणि डोळ्यांवर पडलेली फुले झटकत खुशी म्हणाली, उत्कृष्ट, यापेक्षा चांगले काहीही होऊ शकत नव्हते. असे म्हणत खुशीने यशच्या हातातून पटकन स्वतःची सुटका करून घेतली आणि खाली पडलेली फुले उचलायला सुरुवात केली. आतापर्यंत यशचे भान हरवले होते, परंतु खुशीच्या धक्क्यामुळे तो आता शुद्धीवर आला. तो खुशीचा चेहरा पाहण्याचा प्रयत्न करतो, पण तिचे सोनेरी केसांनी संपूर्ण चेहरा झाकला होता आणि यश तिला पाहू शकला नाही. खुशी बडबडते, अरे यार, लग्नाच्या दिवशी अर्ध्याहून अधिक लोक आंधळे झालेले आहेत असे मला वाटते. माझी सगळी फुलं पडली. किती कष्टाने हा ताजा मोगरा मिळाला होता. आता गजरा कसा बनवणार? किती निर्लज्ज आहे. चूक करूनही माफी मागत नाही. मला धरण्याऐवजी माझी फुलांची टोपली धरली असती तर काय झाले असते? कोणती उंची कमी झाली असती? खुशी यशला रागवत होती, पण कोणाला वाईट वाटू नये म्हणून इतक्या प्रेमाने. यश खाली बसला आणि फुले उचलली. सॉरी, मी तुम्हाला पाहिले नाही. मी आत्ता तुमच्यासाठी गजरा मागवतो. यशने सॉरी म्हटल्यावर खुशीने त्याच्याकडे पाहिले. यश खुशीकडे बघतच राहिला. मोठे तपकिरी डोळे, जे न बोलता खूप बोलतात. त्यांना बघून यशचे भान हरपले. तो कुठे आहे, काय करतोय हे त्याला समजले नाही. जो अनोळखी व्यक्तीशी बोलतही नाही, त्याचे हात आपोआप पुढे सरकले. यश, हाय, मी यश, आर्यनचा चांगला मित्र. खुशी हात जोडून, आणि मी खुशी. सॉरी, खूप बोलले. मला दीसाठी गजरा बनवायचा होता आणि सगळी फुले पडली. कधी कधी मी खूप जास्त बोलते, त्याकडे लक्ष देऊ नका. यश खुशीकडे बघत होता. खुशीला तो तिचं ऐकत नाही असं वाटल्यावर ती त्याच्यासमोर जोरात चुटकी वाजवत म्हणाली, तुमचं लक्ष कुठे आहे? मी म्हणाले, माझं बोलणं मनावर घेऊ नका. यश, हो ऐकलं. तसेही तुम्ही इतक्या प्रेमाने रागवलात तर कोणीही वाईट वाटून घेणार नाही. तुम्ही थांबा, मी तुमच्यासाठी अजून गजरे मागवतो. यशने कोणाला तरी कॉल करून अजून गजरे मागवले. तेव्हा आर्यनने यशला वरून पाहिले. आर्यन धावत खाली येतो आणि यशला घट्ट मिठी मारतो. यश त्याला मिठी मारतो. भाई, खूप आनंदी दिसतोय. काहीतरी वेगळे घडताना दिसत आहे. मला क्षणभर वाटलं की सुजयच्या ऐवजी तुझेच लग्न तर नाही ना होत. पण मग मला आठवलं, आर्यन सरपोतदार आणि लग्न हे दूरदूरपर्यंत शक्य नाही. आर्यन खुशीकडे पाहत, भाऊ, हा प्रेमाचा प्रभाव आहे. तुझा भाऊ प्रेमात पडला आहे. यश, खरं भाई, प्रेम ही एक सुंदर गोष्ट आहे. हे मी तुला कॉलेजच्या वेळेपासून सांगत आलो आहे. आता समजले आहे, तीच मोठी गोष्ट आहे. बाय द वे, जिने स्टोन हार्टला मेणात रूपांतर केले, तिच्याशी तू माझी ओळख करून देणार नाहीस का? आर्यन, आत्ता तू जिच्याशी. आर्यन पुढे बोलू शकला नाही, कारण करणने आवाज दिला होता. आर्यन यशला घेऊन सुजयच्या खोलीकडे निघाला. खोलीत गेल्यावर यशला दिसले की सुजय आरशासमोर उभा होता आणि शेरवानीवर ब्रोच लावत होता.
यश, होय होय. वर राजा, आमच्याकडेही लक्ष द्या, खूप लांबून आलो आहे. सुजयने यशला पाहिले आणि धावत जाऊन त्याला मिठी मारली. मग त्याच्या पोटात मारून, नौटंकी, तू म्हणाला की आज तुला खूप महत्त्वाचे केस आहे, तू लग्नाला येणार नाहीस. यश, असं कसं येणार नाही, तुझं लग्न आहे सुजय. आलो नसतो तर आयुष्यभर मुलींसारखा चिडत राहिला असता. आणि असे होऊ शकते की तुझ्या लग्नात माझेही भाग्य उजळेल. हा वकीलही त्याच्या मॅडमला घेऊन जाईल. सुजय, चल ठीक आहे, शोध. कदाचित जिला नीट दिसत नाही अशा एखादीला तू पसंत आला तर आला. कोणी दिसलं का तसं? यश, एक पाहिली, ती खूप गोंडस होती. मी तिच्याकडे बघतच राहिलो. आजवर एकही केस न हरलेले मिस्टर यश या हृदयाची केस हरतील असे वाटत नव्हते. सुजय, मग ठीक आहे, पुन्हा घडणार नवा इतिहास. तीनही मित्रांचे प्रेमविवाह. यश आर्यनला बघून, सुजय सांग, माझं आणि तुझं ठीक आहे, पण हा खडूस कोणाला आवडला? तिचे डोळे ठीक आहेत ना? सुजय, भाई, तिचे डोळे तर खूप सुंदर आहेत. पूर्वी मलाही असेच वाटायचे. मग जेव्हा मी त्या मुलीला पाहिले तेव्हा मला समजले की ती या खडूसला सुधारेल. आर्यन, तुला काय म्हणायचं आहे? मी इतका वाईट दिसतो की मला कोणी पसंत करणार नाही? सुजय, नाही भाई, तुझ्या सौंदर्यावर आम्हाला शंका नाही, आम्ही तुझ्या वागण्याबद्दल बोलत आहोत. आर्यन, हो, मला जरा थोडा राग येतो. आर्यन असे बोलताच दोघेही त्याच्याकडे पाहू लागले. आर्यन, म्हणजे जास्त येतो, पण गेल्या काही दिवसांपासून मला अजिबात राग आला नाही. सुजयला विचार, आता मी साधू झालो आहे. यश सुजयकडे पाहतो आणि सुजयने नामध्ये मान हलवली. आर्यनने जवळच पडलेली उशी सुजयवर फेकली. खोटारडा व्यक्ती. हा येताच पार्टी बदलली. सुजय झुकतो आणि खोलीत येणाऱ्या रेशमाच्या डोक्यावर उशी आदळते. रेश्मा, हे काय चाललंय? तुम्ही लोक छोट्या मुलांसारखे का वागत आहात? रेश्मा येताना पाहून यश दाराच्या मागे लपला. रेश्मा, खोलीची काय अवस्था आहे? छोटे, आज तुझे लग्न आहे, पण पानिपतच्या युद्धात रूपांतर झालंय असं वाटतंय. आता तर सुधरा तुमच्या बायकांसमोर. तुम्हाला मार खायला आवडेल का? निदान आता तरी हे बालिश वर्तन थांबवा, नाहीतर नैना तुला खोलीतून हाकलून देईल. रेश्मा न थांबता रागवत होती आणि सुजय रागाने गुपचूप हसत असलेल्या आर्यनकडे बघत होता. रेश्मा, छोटे, मी इथे बोलते, तू आर्यनकडे काय बघतोस? असं म्हणत रेश्मा सुजयकडे सरकते. मग यश कार्पेट स्वतःकडे खेचतो, ज्यामुळे रेश्माचा तोल जातो आणि ती मागे पडायला लागली होती. ते पाहून सुजय आणि आर्यन तिला पकडण्यासाठी धावतात, पण तोपर्यंत यश दारामागून येतो आणि तिला पकडतो. पडण्याच्या भीतीने रेश्माने डोळे बंद केले. यश म्हणतो, नूरजहा, मला माहीत होतं की तू माझ्या मिठीत पडशील. तसे खूपच छान दिसत आहेस तू. पडायला तर मी हवे होते. हा ओळखीचा आवाज ऐकून रेश्माने डोळे उघडले. यशला समोर पाहून रेश्मा खुश होते. पुढच्या क्षणी ती त्याची कान धरून म्हणाली, अच्छा, तर या खोडसळपणामागे तू आहे. थांब, मी तुला आत्ता नूरजहानच्या सलीमची ओळख करून देते, ये. रेश्मा यशचे कान ओढून त्याला बाहेर घेऊन जाऊ लागते. मग यश सुजय आणि आर्यनला त्याला सोडवायला सांगतो, पण दोघेही येत नाही. उलट दोघेही हसायला लागतात. यशने रेश्माच्या गालाला स्पर्श केला. तुम्ही माझ्या लाडक्या वहिनी आहे ना, प्लीज सोडा. रेश्माने त्याचा कान सोडला. तेव्हा यशने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिच्याबरोबर चालताना म्हणाला, का भाईला आपल्या दोघांमध्ये आणताय तुम्ही? आपण दोघे भाईशिवाय आपले प्रकरण मिटवू. असे म्हणत यशने रेश्माच्या गालाचे चुंबन घेतले. रेश्मा, तू खूप खोडकर झाला आहेस. यश, आणि तुम्ही जगातील सर्वोत्तम वहिनी आहे. मिस यू सो मच वहिनी. म्हणत यशने रेश्माला मिठी मारली. आर्यन आणि सुजय, बघ काय खोटारडा आहे हा. आत्ता म्हणत होता की त्याला माझी खूप आठवण येते, आता हा दिदीला लोणी लावतोय. सर्व वकिली दिदीवरच आजमावणार आहे का? जिजू, कोण कोणाला लोणी लावत आहे सालेसाहेब? सुजय, यश आमच्या दिदीला त्याच्या बाजूने वळत आहे. जिजू, ठीक आहे, तुम्ही त्याच्या भावाला तुमच्या बाजूने करा. आर्यन आणि सुजय जिजूला मिठी मारतात. जिजू,
तर आमचेच आहेत, पण आम्ही त्याच्यासारखे नाही. जिजू जा आणि एकदा त्याला मिठी मारा. यश धावत येऊन शरदला मिठी मारतो. दोघांच्याही डोळ्यात अश्रू तरळले. जिजू प्रेमाने यशच्या डोक्याला हात फिरवतात आणि म्हणतात, वकिलाच्या डोळ्यात अश्रू शोभत नाही बेटा. यश, मी तुझा शेर आहे भाई. मी का रडणार? अच्छा, तर साहेबांनी वकिलीची सगळी कौशल्य आत्मसात केली आहेत. भावासी खोटे बोलत आहे. माझ्यापेक्षा मोठा वकील जो झाला आहे. यशने परत मिठी मारली. मी तुझ्यापेक्षा मोठा वकील कधीच होऊ शकत नाही भाऊ. दारात उभी असलेली खुशी कितीतरी वेळ हे सर्व पाहत होती. तिला आता स्वतःवर ताबा ठेवता आला नाही. खुशी, हा भरत हनुमान मिलाप संपला तर तुम्ही सगळे तयार व्हा. संध्याकाळचे 5 वाजले आहेत. मग सूर्यकडे बघत, वा जिजू, तुम्ही तर नवाबासारखे दिसताय. खुशी सूर्याची नजर काढते आणि तिचे बोट तिच्या जिभेवर टेकवते आणि सूर्याच्या कानामागे ठेवते. आर्यन, हे काय केलंस तू? खुशी, असे केल्याने नजर लागत नाही. आर्यन, बरं ठीक आहे. सगळ्या कुटुंबाची लाळ लावा याला, म्हणजे कधीच नजर लागणार नाही. खुशी, जेव्हा जिजूंना माझा आशा करण्याने काहीच अडचण नाही, तर मग मध्येच तुम्हाला काय होतंय? गप्प बसा ना थोडं. प्रत्येकाच्या व्यवहारात शिरायची तुम्हाला वेगळीच खाज असते. राहिली गोष्ट तुमची, तर कोणीही तुमची नजर काढत नाही. ठीक आहे. आर्यन, त्याला त्रास होत असला तरी तो बोलणार नाही. तो तसाच आहे. खुशी, त्यांना काही अडचण असती तर त्यांनी सांगितले असते. मी त्यांना सुळावर चढवत नाही. आर्यन, सुळापेक्षा जास्त त्रास तुझे अश्रू देतास, जे कधीही तयार असतात. खुशी, मी तुम्हाला पुसायला बोलवत नाही. आर्यन, मला माहीत आहे तू बोलवत नाही, पण यावं लागतं. साली जी आहेस, आणि आम्ही पाहुण्यांना त्रास होऊ देत नाही. सगळे दोघांमधली भांडणं पाहत होते आणि यश खुशीला. मग सुजय जोरात दोघांना गप्प बसायला सांगतो. सुजय, आता दोघांपैकी कुणीही बोलले तर माझ्यापेक्षा वाईट कुणी होणार नाही. थांबा. यश, बोलू दे ना, खूप छान बोलत आहे ही. जिजू, याला काय झालं? तसे तर कोणी मोठ्याने बोलले तर त्याला गोंगाट वाटतो, आणि आज त्याला हे महाभारत आवडले. यश, भाई प्रेम, सगळे एकत्र काय? यश, म्हणजे ही लढाई नाही, ही प्रेमाची लढाई आहे. आर्यन, अरे आत्ता समजलं. ही खुशी आहे, सुजयची साली. खुशी, आम्ही भेटलो आहे. आर्यन जरा घाबरून, कधी, कुठे? खुशी, आत्ता बाहेर. आता तुम्ही लोक लवकर तयार व्हा. मग यशकडे पाहून, तुम्ही पण येत आहे ना? यश, अर्थातच येत आहे. तुम्ही पुढे जा, आम्ही मागे मागे येतो. यशचे बोलणे ऐकून खुशी हसली. खुशी रेश्माला, चला दी, तुम्हालाही तयार व्हायचं आहे. खुशी आणि रेश्मा बाहेर जातात. यशची नजर तोपर्यंत खुशीला पाहते जोपर्यंत खुशी दिसत होती. यश, किती गोड आहे ही. सुजय, तिखी मिरची आहे. यश, आत्ताच पाहिलं. आर्यन सरपोतदारशी कसा पंगा घेत होती. आर्यन, तिचा हक्क आहे, ती पंगा घेऊ शकते. यश, म्हणजे? आर्यन, भावाची साली जी आहे की नाही? यश, बरोबर आहे. दोघेही जोरात हसतात आणि तयार व्हायला जातात. दुरून उभं राहून सरपोतदार मेन्शनकडे टक लावून पाहणारी व्यक्ती वगळता सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. त्याच्या नजरेतून असे वाटत होते की त्याच्याकडे मार्ग असता तर तो तिथे आग लावेल. कथा आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.